बऱ्याच लोकांना कारले किंवा तोंडली, पडवळ अशा भाज्या खायला आवडत नाहीत. पण आज मी तुम्हाला तोंडलीची भाजी न खाणारे सुद्धा खातील अशा पद्धतीने जर केली तर चला तर मग तोंडलीची भाजी बनवूया. आपण पॅन गरम करून घेऊया. त्यामध्ये थोडंसं 3 ते 4 ड्रॉप्स तेल टाकायचं. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये तोंडली थोडीशी अर्धी अशी भाजून घ्यायची. फ्राय नाही म्हणणार कारण हे तेल भरपूर नाही आहे, त्याच्यामुळे थोडीशी फ्राय करून घ्यायची. त्यामुळे काय होतं, तोंडलीचा जो थोडासा तिखटपणा असतो तो कमी होतो आणि तोंडली कसे भाजल्यानंतर त्याचे जो तोंडलीचा जो वेगळा चव असते ती भाजल्यानंतर थोडीशी कमी होते. त्यामुळे आपण थोडंसं तेलामध्ये भाजून घेऊया. जास्त नाही, 2 ते 3 मिनिट फक्त तेलामध्ये थोडंसं कलर चेंज होईपर्यंत तोंडली परतून घ्यायची होती. त्याच्यामुळे काय होतं की तोंडलीचा जो काही जी चव असते ती थोडीशी वेगळी टेस्ट येते. चला तर 2 मिनटं परतून झाले. आपण इकडे प्लेटमध्ये तोंडली काढून घेऊया. गरम झाली. सुरुवातीला आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल थोडंसं गरम होऊ दे. याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकू, कांदा, टमाटर आणि कढीपत्ता हे चांगलं तेलामध्ये भाजून घेऊया. बऱ्याच लोकांना जेवण करणे हे कंटाळवाणे वाटते. काय ते सकाळी उठून स्वयंपाक, दुपारी उठून स्वयंपाक, संध्याकाळी स्वयंपाक. पण हेच जर जेवण आपण मनापासून केलं, अगदी हे माझी सकाळची 7:30ची टायमिंग आहे, मिस्टरांचा डब्बा करण्याची वेळ आहे, तरीही अगदी कमी वेळेमध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण जेवण हे काही कंटाळवाणं काम नाही आहे. आपण ती गोष्ट मनापासून केलं ना तर त्याच्यामध्ये पण आपल्याला आनंद होतो. मसाला चांगला भाजलेला आहे. मसाला म्हणजे हे तो नेहमीचा कढीपत्ता तोंडामध्ये येऊन जातं. मसाला रेग्युलर आपण काय कांदा, टमाटर, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे हे आपला मसाला रेग्युलरचा असतो. थोडंसं लाल तिखट, जो तुमचा काय असेल, घाटी मसाला, कोणी लाल पावडर टाकतं. आणि माझा फॉर्म्युला म्हणजे किचन किंग मसाला, जो मी सगळ्या भाज्यांमध्ये ॲड करतेच. कारण ह्या मसाल्यामुळे भाज्यांना एक चव येते ना, न खाणारे सुद्धा या मसाल्यामुळे भाजी खायला लागले. आता याच्यात आपण हळूहळू तोंडली सोडूया. बघा, इझी आणि झटपट. मी तर अगदी टिफिनच्या वेळेमध्ये सुद्धा व्हिडिओ बनवते. कारण ना, जेवण हे कंटाळवाणं नसतं हो कधी. आपण मनापासून केलं, मग त्याला काही टायमिंग वगैरे सकाळचे 7 वाजले की रात्रीचे 12, पण ते मनापासून केलं ना तर ते जेवण बनवणाऱ्याला पण मस्त वाटतं आणि खाणाऱ्याला पण. बघा, मस्त अशी तोंडलीची भाजी इकडे होणार आहे. हे सगळं तोंडली मसाल्यामध्ये आपण एकत्र करून घेऊया. मॉर्निंगचा टाईम आहे. इकडं मस्त अशी सुकी भाजी, इकडे कढईमध्ये पातळ असा रस्सा आहे वालाचा. 2 मिनटं आपण हे हलवून घेऊया. जरा थोडंसं मीठ टाकूया. मी भाज्यामध्ये मीठ हे नेहमी वरती टाकते. कोणी अगोदरच लाल तिखटमध्येच मीठ ॲड करतं. त्याने काय होतं,
की अंदाज येत नाही. माझं कसं आहे, अंदाजासाठी मी पूर्ण भाजी बघते आणि वरून नंतर मीठ त्या अंदाजाने टाकते. 2 मिनटं भाजी हलवून झालेली. आपण आता ह्याच्यावर प्लेट झाकूया. तुम्ही म्हणत असाल हिने सगळा मसाला टाकला, कढीपत्ता, टमाटर, कोथिंबीर टाकलं, पण कोथिंबीर मी टाकलेली नाही, कारण आमच्याकडे कोथिंबीर कोणी खात नाही. कोथिंबीरीचा वास कोणालाही आवडत नाही. तर नेहमीच माझ्या भाज्यांमध्ये फक्त कढीपत्ता, टमाटर, कोथिंबीर असतो असं नाही. कधीच मी कोथिंबीर टाकते, स्पेशली नॉनव्हेजमध्ये, कारण त्याच्यामध्ये दिसून येत नाही. आमच्याकडे कोथिंबीर वर्ज आहे. छान परतून झालेली आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा असा मोठा कूट टाकू शकता. त्याने काय होतं, एक मोठा कूट असेल ना भाजीसाठी, तर ते मस्त असं तोंडात असे छोटे दाणे आले तर छान लागते भाजी आणि एक भाजीला अजून वेगळी अशी चव येते. चला तर आता आपण प्लेट झाकून 2 मिनटं भाजी शिजण्यासाठी ठेवूया. चला तर 2-3 मिनिट झालेली आहेत. ऑलरेडी आपण ही भाजी परतून घेतली होती, त्याच्यामुळे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि तोंडलीची भाजी पूर्णपणे शिजवून नाही घ्यायची, तर थोडीशी अशी कच्ची ठेवली ना, त्याची एक वेगळी टेस्ट लागते. आणखी एक टिप्स, तुम्हाला जर याच्यामध्ये ना चिंच ॲड करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. आणि हीच भाजी अगदी मिरचीचा ठेचा आपण करतो त्या पद्धतीने जरी मसाला केला आणि ही भाजी बनवली तर अगदी उत्तम होते. नेक्स्ट टाईम मी जरूर ही मिरचीच्या ठेच्याची भाजी तुम्हाला करून दाखवेल. तोंडली बरोबर त्याचं कॉम्बिनेशन छान वाटतं, कारण तिखट असं आपल्याला खायची सवय असणाऱ्या लोकांसाठी ही भाजी छान होते जर मिरची तुम्ही टाकून केली तर मी नक्कीच नेक्स्ट टाईम ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल, मिरची टाकून केलेली तोंडलीची भाजी. तर चला मग, अगदी कमी वेळामध्ये आणि कमी टायमिंगमध्ये बनवलेली ही भाजी आहे, तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा.